राहाता तालुक्यातील पाथरे येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वाहक तार गोठ्यावर कोसळून तब्बल 10 गायी दगावल्यात. ही घटना शेतकरी गोपाल सोपान घोलप यांच्या गोठ्यावर घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा तसेच पालकमंत्री अहिल्यानगर माननीय राधाकृष्ण विखे यांनी घोलप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यात आला. तसेच पंचक्रोशीत झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहितीही घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश केले. नुकसानग्रस्त घोलप कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे आदेश. तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे करण्याच्या सूचना. खंडित वीजवाहिन्या आणि खांबांची तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश. शेतकऱ्यांसाठी आवाहन. पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपला पिकलेला माल आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पाथरे येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या संकटाची तीव्रता समोर आली आहे.